आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी भेंडीपासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। ही वाटी गच्च भरून बघा भेंडी घेतलेली आहे। वजनी म्हणलं ना 150 ग्रॅम भेंडी। आता ही चॉपरमध्ये मी हे काढून घेते आणि ह्याला काय करते थोडंसं दरदर करून घेणार आहे, म्हणजे आबडधोबड करून घेणार आहे। आता हे काढून घेते। ह्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि एकदम थोडंसं 2 चिमूट असं ओवा असं हे मी कुटून घेतलेलं आहे। छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर, थोडीशी हळद टाकायची, थोडीशी एकदम हिंग पावडर टाकलेली आहे, कोथिंबीर ह्यात टाकणार आहे मी आता चवीप्रमाणे मीठ। आता ह्याच्यामध्ये फक्त मी ज्वारीचं पीठ घेणार आहे। तर हे पहिलं मी थोडंसं असं चांगलं मिक्स करून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं। जास्त काय असं लाडा वगैरे होत नाही बघा, ह्याला लगेच चिकटते। आता ह्यातलं मी पीठ घेते। आता लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे, तुम्हाला किती मोठा करायचे आहे किती बारीक करायचे त्याप्रमाणेच करायचा। खाली पीठ घ्यायचं, ज्वारीचंच पीठ घ्यायचं आहे। थोडंसं ह्याला लावायचं असं हाताला थापताना, मस्त असं थापायला येतं आपल्याला। शेम भाकरीसारखं करायचं ह्याला, लाटून सुद्धा करू शकता बरं का। लाटायला सुद्धा खाली थोडंसं पीठ लावायचं करायचं। शुगर वगैरे जर असेल ना तर असं खायला सुद्धा छान आहे। डाएट करत असले तर त्यासाठी पण असं खायला छान आहे। फक्त अख्खी ठेवू नका भेंडी, एखादी राहिली तर चालते, पण पूर्ण अशी ठेवू नका आणि एकदम पातळ करायचं। तर मी एकदम ही पातळ थापते बघा, चांगलं थापा येते, म्हणजे हाताला पहिले लागलेलं आहे तरी सुद्धा मस्त असं थापायला येते। मस्त असं बघा मी थापून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत थापून घ्यायचं चांगलं। तवा ठेवला आहे बघा गरम करायला, त्याच्यामध्ये हे भाकरी, आता ही बाजू आपली वरची आहे ना तर ती अशी टाकून घ्यायची। खाली बघा पीठ लागलेलं सुद्धा साईडला निघाले। एक मिनिटभर असं ठेवायचं मीडियम गॅसवर। फास्ट गॅसवर जरी केलं तरी पण चालेल। पाणी लावून घेऊया आता। भाजते चांगली, जरी पाणी नाही लावलं जरी तेलानं भाजलं तरी चालेल, पण पाणी लावणार आहे मी। सेम आपली भाकरी कशी करतो तशाच पद्धतीत करायचं। अशा तर खूप रेसिपी मी काय काय वेगवेगळ्या भरपूर टाकलेल्या आहेत, एकदा करून बघा। 2 मिनटानंतर आता आपण पलटी करूया, पलटी करून घेऊया बघा अशा पद्धतीत। तर मस्त अशी भाजून घ्यायची चांगली, मस्त अशी बघा मी भाजून घेतलेली आहे। ही साईड पण आपली चांगली भाजली गेलेली, खालची साईड पण चांगली भाजलेली। आता ही कशावर खायची, तुम्ही कशाबरोबर चटणीवर वगैरे खाऊ शकता, लोणच्यावर खाऊ शकता, खूप चविष्ट लागते। चटण्यांच्या तर सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। मी तर बघा अशी कोरडीच खाते। ह्या थंडीच्या दिवसात काय होतं, काय तर असं वेगळं खायची इच्छा होती ना तर असं थोडंसं झणझणीत करायचं, चटपटीत मस्त अशी लागते। करून बघा। रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।